आता आपण मराठवाड्यातला बीड लोकसभा मतदारसंघ कव्हर करतोय। अत्यंत हाय व्होल्टेज आणि ड्रामॅटिक खरं तर लढाई या मतदारसंघामध्ये होणार आहे, कारण राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद तापलेला असताना या मतदारसंघात थेटपणे वंजारी समाजाच्या पंकजा मुंडे यांना तिकीट मिळालेलं आहे। तर दुसरीकडे बजरंग बाप्पा सोनावणे यांना सुद्धा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावरती तिकीट मिळालेलं आहे। या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा पण फॅक्टर आहे। पण आता बीडकरांच्या मनात काय, बीडकरांना काय वाटतं की या लोकसभेत नक्की कोण निवडून येणार, आपण समजून घेऊया। आता मी नवी भाजी मंडईच्या परिसरात आहे, काही लोक इथे एकत्र बसलेली आहेत, आपण त्यांना विचारूया काय चाललंय तुमच्या बीडमध्ये। बीडमध्ये आता तसं राजकीयदृष्ट्या आमचं बीड नेहमीच महाराष्ट्राच्या पटलावर गाजत असतं। यावेळेसची निवडणूक जरा जास्त लक्ष वेधूल असं वाटतंय, जरांगे पाटील इफेक्ट जाणवेल। पण काय वाटतं की बाबा कुठला असा उमेदवार आहे जो या 24च्या लोकसभेला प्रभावी ठरणार आहे बीडमध्ये? बीडची लोकसभेची निवडणूक प्रत्येक वेळेस जातीय ध्रुवीकरणावर होत असते आणि यावेळेस त्याचा इफेक्ट जास्त होईल। ज्या प्रमाणात जरांगेच्या पाठीमागं मराठा समाज एकवटला आहे, त्याच प्रमाणात ओबीसी समाजसुद्धा पंकजाताईच्या मागं एकवटला आहे। त्यामुळे मतदान हे म्हणजे मतदानाची टक्केवारी तर वाढणार आहे आणि निवडणूक चुरशीची होईल। पण आता पंकजा मुंडेंबद्दल तुम्हाला काय वाटतं की पंकजा मुंडे आमदार होत्या, मंत्री होत्या, त्याच्यानंतर आता त्यांना लोकसभेचं तिकीट मिळाले, गेली 5 वर्ष त्या सक्रियपणे कुठल्याही महाराष्ट्रातल्या पदावरती वगैरे नव्हत्या, आता त्यांना लोकसभेमध्ये निवडून द्या असं आवाहन केलं जाते, पंकजाताईंना संधी द्या, संसदेत पाठवा। आवाहन दोन्ही पक्षाकडून होत आहे। पंकजाताईंनी त्यांच्या पालकमंत्र्याच्या कार्यकाळात निश्चितप्रमाणे चांगला निधी खिचून आणला होता, याबद्दल काय कोणाचं दुमत नाही आणि त्यावेळेस पीक विमा वगैरे पण शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात मिळाला होता। परंतु त्या मुद्द्याला आता त्याच्यावर तुम्ही आता सांगितलं की 5 वर्ष ते कालावधी लोटून गेलेला आहे, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं आणि इलेक्शनचं हे विकास करणं हे तर फक्त जातीय ध्रुवीकरणावर काय ते निकाल लागेल। बरं, इकडं 2 आजोबा बसलेले आहेत, त्यांची चर्चा चालू आहे इलेक्शनवर, आपल्या बूमवर घेऊयात जरा चर्चा। काय चाललंय तुमच्या बीडमध्ये? काय नाही, बीडमध्ये सगळं गाण्याचं साम्राज्य चाललंय, पाणी नाही, 15 दे काय हे बीडकरांची अवस्था चालली आज। पण बीडचं राजकारण लय गाजतंय महाराष्ट्रात। किती गाजून द्या, किती गाजून द्या, काय होऊन द्या, बजरंग बाप्पाच येणार। कसं काय बजरंग बाप्पा येणार? बाप्पा येणार, आम्हाला मराठ्याला आरक्षण दिलं नाही, मराठा समाज एक झालाय त्याच्या बाजूने। पण आता आरक्षण सरकारनं दिलं की 10%? काय ते दिलंय, कुणाला कवा JR आला नाही, काय नाही, सगळं नाटक ₹100 केलं, फसवणूक केली आमची मराठीची। फसवणूक केली सरकार? हा, फसवणूक केली, म्हणून आता आम्हाला एक खाट्या बजरंग बाप्पाला मतदान होणार आहे। पण आता या मतदारसंघामध्ये मुंडे घराणं गेल्या खूप वर्षांपासून काय केलं आम्हाला? 10 वर्ष तर रेल्वे आली नाही अजून, इथं बीडला पाणी नाही 20 दिवस, काय हाल चाललेत बीड करायचे, कुणीही दखल घेतली नाही। काल परवा पार्श्वभूमीला धनंजय मुंडेला बोलले, काय बीड करायचे हाल आहेत, कालच्या पार्श्वभूमीला काय हाल आहेत, बीडकरला पाणी नाही महिना हे ठीक गाण्याचे साम्राज्य पसरले। तुम्ही काय करता मंत्रिमंडळ, काय आम्हाला अवस्था आहे? 10 वर्षात काय केलं म्हणले तुम्ही, दाखवा ना आम्हाला। पंकजाताईला तेच म्हणले, आम्ही म्हणले नसलं केलं तर आता करू म्हणते द्या निवडून, म्हणते पंकजाताई म्हणले आम्हाला निवडून द्या, आम्ही म्हणलं आता नसतं तुम्हाला चान्स। 10 वर्ष काहीच केलं नाही तर आम्ही काय देणार तुम्हाला? काय केलं गोरगरिबासाठी? एका गावाला तरी काय हे दिलं का तुम्ही? सभा मंडप कुठं काही दिलेलं नाही। पण आता हे बजरंग बाप्पा सोनावणे आहेत की नाही, ते बंड झालं तेव्हा अजितदादा सोबत गेले, आता परत इकडे आले, तरी ते सेवा करा आलेत, त्यांचा सेवा करा उभे आहेत, हे काहीच करीनात म्हणून त्यांनी पक्ष सोडला आणि मी ठाम गरिबासाठी उभा राहिलं म्हणले। आज मराठा आरक्षणला उभं राहिले सगळे, मराठा समाज त्यांच्या मागं, मुस्लिम समाज उभा राहिलाय, धनगर समाज उभा राहिलाय, वंजारी समाज। आता आम्ही मोर्चाकडे गेलो ते मला पॉलिश करायचं होतं बुटाच्या चप्पलचं, मी म्हणलं चप्पलचं पॉलिश कराय, 2 नंबरने पहिलं झालं तर मी म्हणलं काय मतदानाचं काय आहे तुमचं, काय चाललंय काय नाही? ते म्हणले आमचा बजरंग बाप्पा, बघा आता खाल्ल्या स्तराहून बी दुसरं मोठेच म्हणते, म्हणून त्याच्या मागं मराठा समाज, मुस्लिम समाज, सगळा समाज उभा आहे आणि बजरंग बाप्पा किती लीडने येईन हे सांगत नाही। लय लीडने येणार? हा, लीडने येणार, 1-1.5 लाखाच्या लीडने तर 100% येणार। आज 5.5 लाख मराठा समाज आहे, 3 लाख रुपये मुस्लिम समाज आहे, बाकी इतर बी टाकायला लागलेत मागासवर्गीय ते। हा, म्हणले आम्ही टाकीत नाहीत त्यांना मतदान। आता तुम्ही काय आमच्यासाठी केलं असलं तर करू तुम्हाला, काहीच केलं नाही 10 वर्षात, तुम्ही काय दाखवा समाजामध्ये असं की तुम्ही काय केलं आहे, तुम्ही काय आमच्यासाठी केलं दाखवा ना।
साधी रेल्वे आली का 10 वर्षात? दाखवा. खरं बोलावं लागतं. फाशी आली तरी हरकत नाही. 10 वर्षात रेल्वे आली का? किती वर्ष लागणार आहे अजून रेल्वेला? तुम्ही म्हणता वर जाऊन द्या मग आम्ही काम करू. तर आम्ही मूर्त पडतो ना, आम्ही मरून जातो. खवा करायचा तुम्ही. 10 वर्षात नाही केलं. आता प्रीतमतान नाही केलं, आता हे करायच्यात. काय भरोसा आहे कुणाचा? काय आता मुंडे नको. नाही. 100% येणार आमचं बजरंग बाप्पा येणार. आम्ही पक्षाचे माणसं नाही, काही नाही. पण तुम्ही विचारलंय म्हणून आम्ही त्याचं उत्तर देतोय. आम्हाला पक्षाची गरज नाही. आता बजरंग बाप्पा विश्वास टाकून बघू एकदा आणि त्यांना निवडून आणू. हो. हां, अजून आणखी एक बाबा बसलेत. बाबा, तुम्हाला काय वाटतं, काय होतंय बीडमध्ये? नाही, बीडमध्ये काय अडचण नाही, काही नाही, काही नाही. बजरंग बाप्पाच लागणार. असं काय बजरंग बाप्पा? लागणार ना. तुम्ही सत्तेमध्ये होता तेव्हा काय केलं तुम्ही? काही पब्लिक कॉन्टॅक्ट आहे का तुमचा? सत्तेमध्ये होता तेवढं सारखी येतात की बीडला? हा? बीडला तिचं ऑफिस कुठे आहे का? कोणाला माहित आहे का? कोणाच्या कार्यक्रमात उभा आहे का ती कुठं? तुम्हाला कसं मतदान करायचं जनतेने? इथं काय हालत प्रॉपर्टीचं हे बघा ना. कपडे ढिगाची ढिगं पडेच घाणं साम्राज्य. लोकाला 22 दिवस 15 दिवस पाणी नाही. त्यांचे काय बेहाल आहेत त्यांचे त्यांना माहीत. मग ह्यांना कशामुळे निवडून द्यायचं? हे आल्यानंतर तुम्ही सत्तेत होतातच ना अगोदर. तुम्ही सत्तेमध्ये असताना पब्लिकची सेवा का नाही? कशामुळे नाही केली हे सांगा ना. आता काय करणार आहेत तुम्ही? म्हणजे काय अनेक तेच करायचं काय पुन्हा? आरक्षणचा काय दिवा लागला? सगळं बॉम्ब करून टाकली सगळ्यावर. लोकाला नुसतं भय केलं. काय केलं तुमच्या आरक्षणमध्ये? कुठं भरती झाली तुमची? कुणाला आरक्षण आहे? मग ते असे फतवे म्हणून बजरंग बाप्पाच लागणार 100%. आणखीन काही लोक आहेत. तुम्हाला काय वाटतं बीडमध्ये काय होतंय? बीडचं राजकारण हा खरं तर एक चमत्कारी राजकारण आहे. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मला स्पष्ट करायचे आहे की माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणता संबंध नाही. एक सामान्य मतदार आहे. माझा संबंध गेवराईतून आहे आणि गेवराई हा बीड जिल्हा मतदारसंघामध्येच येतो. तर आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे की बीडमध्ये कोणाची हवा आहे, तर वास्तविक पाहता की ही आहे लोकसभा निवडणूक आणि सामान्य जनता माझ्यासारखी सामान्य जनता हा विचार करते की बाबा या मागील 5 वर्षामध्ये किंवा मागच्या इतिहासामध्ये की आपल्याला जनतेच्या भल्यासाठी कोणी प्रश्न उभारलं तिथं, ज्यासाठी आपण लोकसभेमध्ये विधिमंडळामध्ये सर्वात म्हणजे मोठी पंचायत जी आहे आणि पवित्र असं विधिमंडळ जिथं आपण आपल्या प्रतिनिधींना पाठवतो, तर आपल्या प्रश्नासाठी कोण आवाज उठवतो? तर टू बी व्हेरी फ्रँक की जे आपले खासदार मॅडम जे होत्या, तर त्यांनी ॲज अ रिपोर्टमध्ये तर असे आहे की त्यांनी आपलं जे काही त्यांना आर्थिक निधी मिळालेला आहे त्याचा त्यांनी वापरसुद्धा केला नाही. आणि मी तर कधी पाहिलं नाही डॉक्टर प्रीतम मुंडे मॅडमला की आमच्या या 5 वर्षात आमच्या गेवराईमध्ये की मॅडम आलते आणि लोकांचे प्रश्न त्यांनी विचारलं. फक्त उद्घाटनासाठी आणि काही पक्षाच्या कार्यक्रमासाठी मॅडमचे दर्शन झाले. तर मला क्रिटिसाइज करायचं नाही, पण सध्या हवा पलटलेली आहे. मी एक सुशिक्षित माणूस आहे, तर माझा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल डेफिनेटली. की आता जसं मराठा आरक्षणाचा हा एक प्रश्न, एक आंदोलन, एक सामान्य माणूस ते आमचे गेवराई तालुक्याचेच आहे जरांगे पाटील, तर त्यांनी आंदोलन उभा केलं होता. आणि एक सामान्य व्यक्ती काय करू शकतो हे पूर्ण महाराष्ट्र नाही तर अख्ख्या भारताने पाहिलं. भारताच्या पलीकडे सुद्धा ही आवाज गेलेली आहे की एक सिंपल पर्सन, एक सामान्य व्यक्ती हा काय करू शकतो. मोठा आंदोलन त्यांनी उभा केलं आणि जे माझ्यासारखे सिंपल लोक होते, साधेसिधे विचार करणारे, तर ते लोक त्या आंदोलनात त्यांनी सपोर्ट केलं, समर्थन दिलं. दुसरा एक माझा संबंध मुस्लिम समाजाशी आहे आणि खरं सांगायचे असेल तर सर्वात वंचित समाज ज्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं, कोणताही सरकार असो, काँग्रेसच्या असो, राष्ट्रवादीच्या असो, भारतीय जनता पार्टीच्या असो किंवा दोन्ही शिवसेनाच्या असो, सध्या तर प्रत्येक पार्टीचे 2-2 रूप झाले, तर मुस्लिम समाजाचा प्रश्न कुणीही उभा केला नाही. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी, मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक समस्येकडे कुणीही हे केलं नाही. जेव्हा
निवडणूक येते तर प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी किंवा नेता हे मुस्लिम समाजाला फक्त लॉलीपॉप दाखवतो. हा पहा किती कलरफुल लॉलीपॉप आहे, पहा हा कसा आहे, हा कसा आहे, जेणेकरून समाज त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार. पण हा गैरसमज आहे. सध्या मुस्लिम समाजसुद्धा खूप जागृत झालेला आहे आणि मुस्लिम समाजसुद्धा आता विचार करून पाऊल उचलणार. सर्वात परेशान आणि सर्वात हतबल, सर्वात दुर्लक्षित कोणता समाज जर असेल ज्याच्याकडे पूर्णपणे इग्नोर आणि निग्लेक्ट करण्यात आलं तो मुस्लिम समाज आहे. आपल्या बीड मतदारसंघाचं जो वातावरण आहे तर त्या वातावरणाच्या दृष्टिकोनातून आपण जसं प्रश्न मला विचारलं तर त्यानुसार माझा ओपिनियन असं आहे की विद्यमान खासदार यांच्या विरोधाची लाट आहे. विद्यमान खासदारांच्या आदरणीय भगिनी त्यांच्या विरोधाची लाट आहे. आणि माझ्या समाजाबद्दल मी असं सांगणार की पूर्ण भारतात त्यांच्या पक्षाच्या विरोधात लाट आहे. जे कोणी चांगला व्यक्ती असेल, जे आमच्याकडे ज्यांचे लक्ष असेल, जे आमच्या समस्येला जे समजून घेणार तर आम्ही त्यांना सपोर्ट करणार. आणि हे आता येणारी जे 13 लोकसभेच्या निवडणुकीचं जे रिझल्ट त्यावेळी डिक्लेअर होणार तर त्यावेळी आपल्याला कळणार. फक्त एकच तुमच्या प्रसारमाध्यमाच्या म्हणजे तुमच्या माध्यमातून फक्त एकच मला हे रिक्वेस्ट करायची आहे की लोकशाही वाचवा. एकदा लोकशाही संपली की आपलं अस्तित्व संपला. बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न साकारलं होता आणि जे लोकशाहीचं वरदान आपल्याला दिलं त्याला सांभाळणं खूप गरजेचे आहे. फक्त एकच मला सगळ्यांना सांगायचे तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून लोकशाही वाचवा. नाही तर आपलं अस्तित्व हे राहणार नाही. हे कुणीही आपापल्यानुसार ईडीच्या धाक दाखवून आणि काय बी करून आपापल्यानुसार देश चालवणार. एकच विनंती आहे, लोकशाही वाचवा. बरं काका, तुम्हाला काय वाटतं? आम्ही बीड लोकसभेत फिरतोय, बीड लोकसभेमध्ये कोण निवडून येईल असं वाटतंय? बजरंग सोनवणे, का बजरंग आप्पा का वाटतात? मराठा समाजाचा आहे, फक्त एका ह्याच्यावरती तुम्ही त्यांना देणार? त्यांनाच मतदान करणार आणि आहे. आता पंकजा मुंडेंनी मी खेड्याचा माणूस आहे, इथं लग्न आहे, एक त्या लग्नाला आलेलो आहे. पण आमच्या गावात एक शिक्का बजरंग सोनवणे, सगळ्यांनी ठरवले. सगळ्यांनी ठरवलंय बजरंग सोनवणे. मग आता पंकजा मुंडे ज्या आहेत त्यासुद्धा आता गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहेत. मुंडे घराणं बीडमध्ये खूप मोठं आहे, पण तुम्ही त्यांच्या बाजूने नाही. नाही, अजिबात नाही त्यांच्या बाजूने. मी मराठ्याचा माणूस आहे खास, आणि बजरंग सोनवणे मराठीचे आहेत बाप्पा, त्यांनाच मतदान आम्ही गावातून ठरवले, त्यांनाच करायचं. कुठलं गाव तुमचं? बेलगाव, लिंबागणेश. हां, तुम्ही सगळ्यांनी ठरवलं? आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे बजरंग बाप्पा सोनवणे. कारण का हे आरक्षणाला ताईने विरोध केला होता, मराठा आरक्षणाला, त्याच्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे बीडमधून लोकसभेला आमच्या गावात बूथ असतं मतदान केंद्र, तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की एक शिक्का मतदान बजरंग बाप्पा सोनवणे. हो. चला, अजून आपण थोडंसं मार्केटमध्ये इकडून फिरूया. अजून काही लोक जे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. बीडची हवा जी आहे ती समजून घेऊयात. आत्ता आपण थोडंसं पुढे जाऊया. जसं तुम्ही ऐकलं असेल की मनोज जरांगे हे मूळचे बीडचे असल्यामुळे मराठा आरक्षणाचा जो फॅक्टर आहे तो इथं खूप महत्त्वपूर्ण ठरतो आहे. पण विकासाचे मुद्दे आहेत, रेल्वेचा प्रश्न आहे, त्याच पद्धतीनं रस्त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर सुद्धा बीड लोकसभेमध्ये मतदान होणार आहे. तिकडे 2 मावशी आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतंय बीड लोकसभेमध्ये काय होणार आहे ते. तिकडं बसलेले आहेत. ऊन बऱ्यापैकी आता थोडं पावसाळी वातावरण झालेलं आहे. मावशी, तुम्ही इकडच्याच का, बीडच्या का? काय होतंय आता बीडची निवडणूक आहे माहिती आहे का? कोण कोण उभं राहिले काय माहिती आपल्याला? आपल्याला ठेवा असतं का मावशी? अहो, ती पंकजाताई माहिती आहे का नाही? हां उभे राहिले किती निवडणुकीला, हां आणि ते बजरंग बाप्पा बी उभे राहिलेत. हां 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 काय कुणाच्या बाजूनं? काय आपल्याला कुणाला बी द्यायचं, ज्या ती म्हणती पण तुम्ही कसं देता, कुणाला देता मतदान? घरची सांगतात का? सांगते ना घरची. कारभारी सांगणार त्याला देणार? हां काय आता चर्चा होत असेल की घरात? काही नाही अजून. हां आता 4-5 दिवसांनी आहे की निवडणूक? खरं मतदान आले जवळ, कुणाला द्यायचं मग? आम्ही नाही सांगू शकत कुणाला द्यायचं. हं. तुम्ही ठरवायचं कुणाला द्यायचं. ती घरात काय म्हणतात? गेल्या वेळी कुणाला दिलतं? काही नाही, आमच्या इथं अजून वातावरण आपलं शांत आहे. काय नाहीत म्हणत कुणी कुणी कुणाला काय म्हणत नाही आम्ही. नाही म्हणत, पण पंकजाताई माहिती आहेत ना? हां काय कामं बिमं करतात का?
काय ठेव आपल्याला आपलं पोट भरायचं पडलं ते काय आपल्याला माहिती असतं कामं करते कोण का नाही करते असतं माहिती आम्हाला खेड्याच्या माणसं आहे आम्ही. आपण घरात राशन बिसन सरकार देतंय ते मिळतं का? कवा मिळतंय 12 वर्षातून एक बार सुद्धा आणत नाहीत आमच्या खेडेगावाला. हा कुठल्या गावात राहताय? वडगाव. गावाचा विकास झालाय का? हो विकास होतोय सगळा. पुढारी लोक काय खाऊन देतात मावशी गरीबाला, श्रीमंत लोक खाऊन देतात का गरीबाला? नाही खाऊ देत. आणि ते मोदी काय माहिती आपल्याला कसला मोदी न कुठला कोण. आम्ही आमचं कष्ट करून खायचं आपलं. पण आता ही माणसंच आपल्यासाठी काम करतात मतदान केल्यावर. आता कारभाराला विचारून ठरवायचं कुणाला द्यायचं. बरं चला आपण थोडंसं पुढं जाऊयात. मावशी माहिती आहे का इथं निवडणूक आल्या माहिती आहे का? हा आहे ना. मग काय कोण कोण उभं आहे माहिती आहे का? काय माहित नाही. पंकजाताई तर माहिती आहेत का? हा आहेत ना. मग चांगले आहेत का? कसे आहेत? चांगले आहेत ना. मग त्यांना देणार का मतदान? कधी बजरंग बाप्पा आहेत त्यासनी देणार? आता काय देऊत ना. कुणाला देऊ पण? घाबरू नका हो, असं शांतपणे घाबरू नका. घाबरायचं काय नाही. देऊत ना पंकजताईला पंकजताईला देऊ. का देणार पंकजताईला? मतदान. का पण का वाटतंय पंकजताईला द्यावं? काय त्यांनी सुधारणा केली तर देऊत ना. करतात का मुंडे बहिणी काम करतात का इकडे? दिसतात का कधी? आता नाही आता आम्हाला तरी कवड आहे एवढ्या. घरी तुमच्या प्रचाराला विचारायला कोण आलतं का? नव्हतं आलं. कुठल्या गावचे? आयर वडगाव. ते नेते बी ते भाजपचे हे जे शरद पवार गटाचे कोण आलं नाही अजून? नाही आलं. मग कारभारी सांगतात त्यांना मतदान द्यायचं का कसं तुमचं तुम्ही ठरवता? आमचं आम्ही ठरवत ना. हा काय करता तुम्ही? हे काय शेती. आणि विकायचं येऊन हो मिळतात का पैसे? काय भेटतं हे काय उन्हात असं बसायला लागतं. घराचं भागतंय का सगळं? नाही ना भागत. भागतंय काय एवढूशा मंजुरीत. हां सरकारच्या काही योजना बिजना मिळतात का? नाही भेटले. बरं ठीक आहे चला आपण थोडंसं आणखीन पुढे जाऊयात. काका आम्ही बीडमध्ये फिरतोय. बीड लोकसभेत कुणाची हवा आहे ते बघतो. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येते? काय आता सध्या बिग फाईट आहे महाराष्ट्रामध्ये. बीडची बी लढत तुल्यबळ आहे. आता पंकजाताईला मुंडे साहेबाचा वारसा आहे, ओबीसी नेतृत्व आहे आणि बजरंग बाप्पा हे खुल्या प्रवर्गातील आहेत. तर मराठा जे आहे समजा आरक्षणाचा मुद्दा किंवा अजून काही तर त्याचा फायदा समजा मराठी लॉबीचा फायदा ह्यांना होऊ शकतो असे संकेत आहेत समजा राजकीय. पण आता तेच म्हणजे मी आता बऱ्याच लोकांशी बोलते. मराठा आरक्षण जसं तुम्ही म्हणाला तिथं खूप चर्चेतला मुद्दा आहे. पण दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या मागं इतक्या वर्षांचं काय म्हणतात वारसा आहे, ओबीसी समाज आहे. नाही हां आहे ना. पंकजाताईचं काम कार्य चांगलंच आहे तसं. ओबीसीमध्ये सर्व धर्म समभाव आणि सगळ्याची पुण्य त्यांच्या कामाला येणार. काय वाटतं धनंजय मुंडे पंकजाताईंचं काम करतील का? आता कसं आहे 5-6 आमदार त्यांच्या बाजूने आहेत आणि एक आमदार थोरल्या साहेबाच्या बाजूने आहेत म्हणजे पवार साहेबाच्या. आता हे येणारा काळ ठरवून कशी धक्कादायक निकाल लागतील पण महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये निश्चित आहे. बीडमध्ये काय होऊ शकतं काय धक्कादायक निकाल लागतील. पण आता बीडकर इतकी वर्ष झालं मुंडे घराण्याला साथ देत आलेले आहेत. काय वाटते यंदा वेगळा निकाल देतील? यंदा आता ते तुम्हाला जे बोललो मी आता ज्योतिताई मेटेंनी जी माघार घेतली नाही तर त्याच्यामुळं थोडंसं पारडं जड झालं असतं. पण ज्योतिताई मेटे असत्या तर काय झालं असतं? त्या विनर झाल्या असत्या, ज्योतिताई जिंकल्या असत्या. जिंकल्या असत्या. कारण विनायकराव मेटे साहेबाचे पुण्य आहे, शिवसंग्रामचं कार्य आणि त्यांचं अपघाती निधन झाले ते एक त्यांना सहानुभूती मिळाली असते. पण ज्योतिताईंनी का माघार घेतली असं काय वाटतं तुम्हाला? आता ते थोरल्या साहेबाला भेटले, डेप्युटी CM साहेबाला भेटले. आता त्यांचं अंतर्गत समजा बंद दाराड काय चर्चा झाली ते त्यांना माहिती आहे. संवाद त्यांनी काय ते म्हणजे मीडियाला किंवा काही ओपन केलं नाही समजा, पण ते थांबलेत. पण काय वाटतं त्याच्यामुळे आता कोणाला फायदा होतोय? ते कोणाला पाठिंबा देते ते काय अजून ठरलेलं नाही. अजून गुलदस्त्या. आता रजनीताई पाटील थोडे बाहेर पडलेत केजमधून. अच्छा बजरंग अप्पांसाठी. हा फिरायला लागलेत पण ह्यांनी अजून काय भूमिका सांगितली नाही. मी यांच्या बाजूने त्यांच्या पण बाजूने. आता रजनीताईंचा इफेक्ट दिसेल का? कारण त्या साधारणतः बराच काळ दिल्लीत असायच्या. हां नाही आता त्यांनी अंग झोकून काम केलं तर निश्चितच फायदा होईल बजरंग बाप्पांना. आणखीन आपण थोडंसं पुढं जाऊयात. बाबा आहेत. बाबा आम्ही बीडमध्ये फिरतोय. काय वाटतंय काय होतंय तुमच्या बीडमध्ये? आमच्या बीडमध्ये आमचं म्हणजे पहिल्यापासूनच आमच्या मोदीनं आम्हाला
लय सांभाळ. आम्ही गरीब आहेत. आम्ही काय मोठी माणसं नाहीत. हरिजन कंपनी आमची. हं? तर आम्हाला म्हणजे राशन कार्ड, ST पास सगळं फुकट आहे. आणि आम्हाला ज्या टायमाला आम्हाला आम्ही जे करायचं आहे ते आम्ही करणार. पण तुम्हाला मोदींचा सगळा विकास पटतोय? विकास पडतो म्हणजे ते आमच्या मनावर राहिले. ते पलटायचं का नाही पलटायचं ती. पण तुम्ही काय विचार करताय? आता पंकजाताई उभ्या आहेत, पहिल्यांदाच खासदार केला इथनं. प्रीतमताई 2 वेळा खासदार होत्या. समोर बजरंग बाप्पा सोनवणे आहेत. बाप रे, आम्ही जरी हरिजनचे असलो हां, पण पंकज जे आहे मुंडे साहेब ते आमचा बाप होता. स्वराज्याचा बाप आहे तो. आमच्या बहाळा तालुक्यात आम्ही बाळाचा बेनसूर बाळा जी म्हणतात ना तिकडचा आहे मी. सावरगावाला त्यांनी जी करून दाखिले ती बाकीच्या कुणालाच येणार. काय केलंय? सगळं केलंय. आणि कसं असतं, आम्हाला त्यांनी इतकं बाहेरला म्हणजे इतकं सांभाळलंय. बाहेर म्हणजे माहेर घरच आहे. सुपे सावरगाव आता तिथं ही केलेलं आहे. आणि आम्हाला त्यांनी पाणी नव्हतं प्यायला. मोठा तलाव बनवून दिला. कुणी दिलाय? मुंडे साहेबांना. आणि पंकजाचं नाव काढल्यामुळं इतकं बोलायचा येळ आली माझी. नाही तर मी इतका कधीच बोलत नाही. आणि कुणाला मी माझ्या पोटातली गोष्ट कधी सांगत बी. मग आता सांगा, काय पंकजताईला आणताय निवडून? हे फक्त मराठ्यातलं चुलचक ही होणार आहे. मराठी मतं नाही मिळणार मराठ्यांची. मराठी जेवढे आमचे वंजारी समाज आहे, मी मस्त मागायचं आहे. हां, पण आणि आमचं कसं आहे, सगळा एक समाज आहे वंजारी आम्ही. पंकज त्याला पडूनच देत नाहीत आम्ही. आता पण मराठी पण एक झालेत की सगळे. नाही 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 ना, त्यांना आता तुमची ती जी आहे ती देणार आहे ना. ज्योती मेटे? हा, नाही त्यांनी माघार घेतली. नाही म्हणले नाही लढवणार. मग काय ना, कॅन्सल केलं त्यांनी. मग 100% आपली पंकज ताई निवडून आली. आता मग त्याचा फायदा होणार की बाप्पाला? हा, मग 100% ती बी बाहेर खेरलं वंजारी. हां, फक्त आदिवासी मराठी एक होणार आहे. आणि आपली ही जात जी आहे हरिजन, मान, कुंभार, चांभार, ते सगळं आपल्या पंकज ताईला मत करणार आहे. 5 वर्ष तुमच्या पंकजाताईला काहीच दिलं नाही भाजपनं, पदवीत. नाही 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 म्हणजे कसं आहे ते काय माहिती आहे का, पंकज ताईला प्रीतम ताई असल्यामुळं काय चान्स आला नाही ना. चालतंय तसं एकाला. धनुभाऊ राहतात का मागं? हा, राहते 2 भाऊ राहते मागं. हो, 100% राहते. बरं, चला बाबा. हाँ, अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूयात. अंकल, बात करेंगे. अभी क्या चल रहा है बीड लोकसभा में? अभी कुछ नहीं चल रहा. किसकी हवा चल रही है, बजरंग बप्पा की या पंकजाताई? पंकजाताई. ती पुढं आमचं रेकॉर्ड आलं पाहिजे पुढं. येणार की, असं कसं सगळं दिसणार आहे. हा, मग ते चॅनल युट्यूब हा, मग वर तेच बघायचं. म्हणलं, आम्ही जी बोलतो ते आमचं आम्हाला कळलं पाहिजे. मग दिसणार की. आणि बहाळा नावाचं गाव टाकायचं नंतर. बरोबर, तुमचं गाव टाकूया आपण. हा. गावात सगळ्यांना दाखवा. हा, गावचा आमचा काही कसं आहे, मुंडे साहेबांनी आम्हाला काय कमवून दिलंय ते आम्हाला कळलं पाहिजे. बरोबर, चालतंय. तसंच पंकज त्याला आम्ही वर आणणार. बरोबर बरोबर. क्या आपको क्या लगता है, क्या चल रहा है? पंकजाताई कैसे पंकजाताई? अच्छी है ना. हाँ? है ना. अच्छी है. अच्छी अच्छी. हाँ. आप बात करेंगे? अरे बोलो. बोलने का क्या उसको. बोला बोला, काय चाललंय ते तर सांगा. बरं ठीक आहे, त्यांना नाही बोलायचं, आपण पुढे जाऊयात. आपण आणखी काही लोकांशी बोलणार आहोत. खरं तर हे मार्केट जे आहे ते वेगवेगळ्या लोकांनी भरलेलं आपल्याला बघायला मिळतंय. बीडची निवडणूक जी आहे ती महत्त्वाची. हां, पंकज ताईचंच खरं आहे. पंकज ताईचं असलं तर आम्हाला पुढचं बोलायला बरं का. बरं बरं बरं. नाही, आता आपण अजून माणसासने विचारू की काय म्हणतात बघूया. समजलंय बाबा, वंजारी समाज. कुठनं आलाय? कुठनं आलाय? हां, इथलं बीड मधलंच ना? नाही, हा बीडमधलं काय वाटते, कोण येते निवडून, पंकजाताई का बजरंग बाप्पा?
काय मला काही कल्पना नाही बोला की. नाही मला नाही काय कळतच नाही. पंकजाताई उभे आहेत ते तर माहिती आहे का? पंकजाताई उभे आहेत. बरं असू दे, त्यांना व्यवस्थितपणे ऐकायला येत नाहीये त्यामुळे ते बोल. आजी आजी इकडे या. इकडे इकडे या इकडे. आम्ही तुमच्या बीडमध्ये फिरतोय. निवडणूक आहे माहिती आहे का? काय नाही माहिती आम्हाला. आता आहे की 4 दिवसांना. मग तसं असल्यावर आम्ही सांगू तुम्हाला. मग सांगा की कोण येते निवडून. पंकजा मुंडे येईन कोणीतरी बिचारा, कोणीतरी येईन ना. कुणीतरी कसं कोण कोण उभं आहे ती माहिती आहे का? नाही मला माहिती भाई. पंकजाताई उभे आहेत माहिती आहे का? नाही माहिती. बजरंग बाप्पा. तसे आम्ही सहकार्य केलंय त्यांना, इथं हार तूर घातलाय कुणाला घातलाय? पंकज ताईला. मग नाही माहित कसं मग म्हणते? नाही आता उभा राहिल्यावर माहित पडत ना. उभा राहिल्यात मॅडम काय ते लागलं असतील की. म्हण आता काय माहित. आम्ही ताई मंडीतच काम करतो तेव्हा का साहेबाच्या पुढं. भंडारे साहेब आम्ही सहकार्य केलंय त्यांना त्या दिवशी. नाही मला सांगा कोण निवडून येतं इथं? येईन देवाजीने कुणी बी ज्याचं नशीब खुललंय ते. आम्ही गोरगरीब कवा साथ देऊ तुम्हाला. आम्हाला द्या. कधी साथ देणार? कधी उभा राहणार तुम्ही, आम्ही साथ देऊ तुम्हाला. राहिलेत उभे. कामं करतात का इथली नेते मंडळी? काय ताई आता ज्या ज्या करतात त्याच्या करते. तर गोरगरीबाला कोण हाणतंय लातानी. आम्ही हवा का कॅरेड उचलितो. हा कॅरेड उचलितो आम्ही. माझी काय उमेद आहे का कॅरेड उचलायची? हा आहे का? काय केलं आमच्यासाठी गरीबासाठी? हा आता हवा का वाऱ्या कावरात माझं चला घर दाखविते. वायर तुटलंय, पत्रे पडले. खंडेश्वरीला राहते मी, तिथून इथं कामाला येते. हा मग घरकुल राशन मिळतं का? मिळतंय हा मिळतंय. राशन फुकट मिळतंय आणि पगार फुकट होती मॅडम. कशाला खोटं बोलू तुम्हाला. हा पण अजून चांगलं केलं पाहिजे असं वाटतं. असं वाटतंय म्हातारपणाला काम नाही आता काहीतरी आरामाची भाकर द्यावा तुम्ही. बस एवढंच आमचं म्हणणं आहे. आता काय 2 दिवस आमचे आहेत. आज आहेत ना उद्या नाही तर. ही माणसं येतात का भेटाय प्रचाराची? हा येते सगळे येतात. मग म्हणताय माहित नाही मला कोण उभा आहे. आता मॅडम आम्ही कशाला वळखावा. रोज इथं मंडीत येतं आम्ही. कशावर दाबणार बटन? तुतारीवर का कमळाव? कशावर भावा का आपण कुणाला दाबायचं कुणी या. हा सगळे आमचेच आहेत ना. मग कुणाला दाबायचं, कुणाचं चांगलं होऊन द्या. पण वाया नाही घालायचं. आम्ही मेल्या समाज होतून. वाया नाही घालवायचं. हा एवढंच आहे. कुणाला दाबायचं बटन आणि कुणी या. त्यांचं नशीब खुलू द्या. पण आमचं चांगलं करा. सुखाची भाकर द्या. आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला, बाकी काय नाही. त्या दिवशी मॅडमला आम्ही हार तुरं घातले, सहकार्य केलं. हे सगळे आमचे नेते इथं आहेत आमचे सगळे पोरं सगळे सहकार्य केलं. इथं फोटो काढून घेतले. ह्या पोरांनी रिक्षावाल्यांनी. ह्यांना धंदे पाणी नाही तर आम्ही आंब्याच्या गाड्या उतरतो तर आमच्या बी गाड्या नाही तर इशी टाकल्या त्या लोकांनी. आम्हाला कामं नाही ताई. हां तर पहिला इशा नव्हते. आम्ही केळाच्या भट्ट्या काढितो, आंब्याच्या भट्ट्या लावितो, चक्कूचं कॅरेट छटिंग करतो. हे कॅरेट उठतंय का आता मला? मग आरामाची भाकर द्या तुम्ही आम्हाला. बस एवढंच म्हणणं आहे. बरं ठीक आहे. आणखी काही लोकांचे. दादा तुम्हाला काय वाटतं बीड लोकसभेमध्ये आता काय चालू आहे? कोण निवडून येण्याचे चान्सेस जास्त? पंकजाताई मुंडे. का वाटतं पंकजाताई? पंकजाताई मुंडे म्हणजे आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत आणि मला वाटतं भाजपची यायला पाहिजे. काय यायला पाहिजे म्हणजे भाजपविषयी का असं वाटतं की त्यांनी पुन्हा सत्तेत आलं पाहिजे? नाही आपलं कसं आहे, काँग्रेसच्या काळामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या नाही त्या भाजपच्या काळात घडलेल्या आहेत. जसं की आतंकवाद आहे, भारताचा विकास आहे. भारताची एक जी छबी होती पुऱ्या जगामध्ये ती उंचावलेली आहे. जेणेकरून म्हणजे भारताची 11व्या क्रमांकावर जी आपली आर्थिक स्थिती होती ती 5व्या क्रमांकावर आलेली आहे. आणि मोदीजींची जी अजून एक स्वप्न आहे की भारत आपला आर्थिक महासत्ता व्हायचं, 3ऱ्या नंबरची मोठी महासत्ता होणार आहे. ते त्यांचं स्वप्न आहे, ते पूर्ण व्हायला पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी सर्व लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि पंकजाताई यायला पाहिजेत. आता मुंडे भगिनी जे आहेत त्या गेल्या खूप वर्षांपासून काम करत आहेत. धनंजय मुंडे पण करतात. वाटतं का बीडचा विकास केला आहे? पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाही आहे, पण व्हायला पाहिजे. करतील अशी एक आशा आहे आणि व्हायला पाहिजे. आणि आता बजरंग बाप्पा सोनवणे जे आहेत ते सुद्धा त्यांचं सुद्धा जे आहे ते वर्चस्व निर्माण होताना दिसतं या मतदारसंघात. पक्ष फोडाफोडी जी झालेली आहे ते नरेटिव्ह महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गेले. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याचाही निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे लोकांवर, पण लोक काही दूधखुळे नाही आहेत. ज्यांना मतदान करायचे ते करतील ते आणि जे योग्य माणसाला निवडून देतील. थोडंसं काय वाटतंय तुम्हाला? काय चाललंय? मराठा आरक्षण आणि प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात सामान्य जनतेचं मत आहे. यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात एक वेगळा निकाल पाहायला मिळणार आहे. का कशासाठी? पण कुठल्या गोष्टी अशा आहेत? मराठा आरक्षणाशिवाय आणखी काय असं आहे? फोडाफोडीचं राजकारण, बीडचा न केलेला विकास, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड यामुळे अमाप संपत्ती भाजपने कमवून ठेवलेली आहे. लेवल प्लेईंग फील्ड
समतोल समान वागणूक दुसऱ्या विपक्षी पक्षांना दिलेली नाही आहे. विपक्षी पक्षांचं ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख नेते मंडळींना जेलमध्ये टाकणे, लोकांच्या मागे ईडी लावणे, काय याबद्दल जो लोकांच्या मनात, सामान्य माणसाच्या मनात रोष आहे तो लोक मतदानातून व्यक्त करणार हे नक्की आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, कारण आता जरीही मोदींच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवली जाते तरी बीड म्हणलं की आपण मुंडे कुटुंबाला प्रमुख मानतो, मुंडे कुटुंबाच्या अस्तित्वाची लढाई असते, तर इथली लढाई जी आहे ती नेमकी कुठल्या मुद्द्यावर होती? अमरावतीचे ज्यांना तिकीट दिले नवनीत नाना त्यांनीच सांगितलं की मोदींच्या हवेवर विश्वास ठेवू नका, यामुळे मोदींची हवाही नाही आहे. यावेळी लोकांना बदल हवा आहे. मराठा आरक्षणाचा 100% इम्पॅक्ट पडणार आहे या निवडणुकी मतदारसंघावर. महागाई, बेरोजगारी आणि स्थानिक लेवलला बीडचा न विकास करणे हे जनता आता विसरलेली नाही. जनता खूप हुशार झालेली आहे तुमच्या थ्रू म्हणा, आणि जे प्रमुख प्रवाहातील मीडिया आहे तो विकले गेलेला आहे. तुमच्यासारखा जो लोकल न्यूज यूट्यूबर आहेत त्यांच्यामुळेच जे खऱ्या न्यूज आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आणखीन काय बाबा, या जरा पुढे या. हां, तुम्हाला काय वाटतं, काय होतं? मराठा आरक्षण, काय मराठा आरक्षणावर काय होणार बीडमध्ये? बीडमध्ये भरपूर बदल होणार, खूप मोठा बदल होणार मराठा आरक्षणावरून. काय वाटतं, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये गेल्या 2-4 दिवसापासून वाद चालू आहेत ना, वाद चालू राहणारच आहे आणि बरोबर मराठा आरक्षणाचा याच्यावर परिणाम होणार 100%. मराठा समाज कुणाचं मागं उभं राहणार बीडमध्ये? हे बजरंग बाप्पा सोनवणे त्यांच्या पाठीमागे राहील. पण आता लोक असं म्हणतात की शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काहीच केलं नाही. भाजपवाले म्हणतात आमच्या सरकारमध्ये आम्ही 10% दिलं की. त्या 10%चा काय उपयोगच झाला नाही ना, कुठं लागू केलं त्यांनी? हां, नुसते अफवा आहेत. हां, मग काय 10%चा काहीच उपयोग नाही त्याच्यात. नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणूक लढवतायत, विकास केला 10 वर्ष म्हणतात. कशाचा विकास केलाय? सगळी महागाई वाढली, तेल काय भाव झाला, हां हां, शेतकऱ्याच्या मालाला काय भाव आहे, सोयाबीनचा काय भाव आहे, कापसाला काय भाव आहे. शेतकरी रडायला लागलेत अक्षरशः, आणि जनरल माणसाला जगणं मुश्किल झालं. हां, साखर, तेल हे जनरल बघा ना तुम्ही काय भाव आहेत. हां, पेट्रोल डिझेल 100च्या पुढं भाव गेलाय. हां, काँग्रेसच्या काळात एवढा भाव नव्हता ना, 35-40चा रेट होता पेट्रोल डिझेलचा. हां, आता काय भाव 105 वर गेलाय. याचा परिणाम 100% मोदी सरकारवर होणार आहे. ह्यावेळेस काँग्रेस सरकार 100% राजीव गांधीचं सरकार होणार आहे. पंतप्रधान कोण होते ह्यावेळेस? होईलच ना, राहुल गांधी. 100% राहुल गांधी येणार आहे, 100%. सोयाबीनचा ह्याचा बघा भाव काय आहे, 4-4.5 हजार रुपये भाव आहे कापसा ह्याला, सोयाबीनला आणि कापसाला काय भाव आहे? शेतकरी रडले अक्षरशः. हां, कांद्याचा काय भाव आहे? हां, तुम्ही निर्यात बंद केली, हे सगळं कुठाने केले. हां, कशामुळं? पण आता मोदी सरकार म्हणतं आम्ही राम मंदिर बनवलं, कलम 370 रद्द केलं, रस्ते आणले. अहो, रस्ते जरी बांधले केले, राम मंदिर बांधलं तरी त्याचा काय उपयोग आहे? ॲक्च्युअल जनरल माणसाच्या मनावर काय परिणाम होणार आहे बघा ना तुम्ही. त्या राम मंदिर राहिलं तिथं, इकडं लोक मरायला येईल ना उपाशी. हां, तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकालाच काही भाव नाही, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, सोयाबीनचे भाव कमी झाले. हां, तुम्ही निर्यात बंद करता, शेतकऱ्याच्या पाठी मग थोडाफार माल आला की तुम्ही निर्यात बंद करता. हां, याचा भरपूर मोठा परिणाम याच्यावर भाजपवर होणार आहे. आणि मोदीचं यावेळेस ते म्हणतात ना 400 पार, शक्यच नाही. 200 सुद्धा येऊ द्या, डोक्यावरनं गेलं नाही येणार, 100% नाही येत. ह्याचा परिणाम होणार जरांगे पाटलाचा, बरोबर मराठा आरक्षण. बर साधारण आपण बीडच्या या मार्केट परिसरामध्ये होतो, इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया समजून घेतल्या. खरं तर बीडची लोकसभा ही मुंडे परिवारासाठी दर लोकसभेलाच एक चॅलेंज घेऊन येते. अस्तित्वाची लढाई जी आहे ती गेल्या काही वर्षांपासून झालेली बघायला मिळते. यंदा मुंडे बंधू भगिनी एकत्रित आहेत, त्यांच्या मागं आमदारांची ताकद आहे. पण अजूनही इतकं सगळं जरी वातावरण असलं तरीसुद्धा बीड लोकसभेत मराठा विरुद्ध ओबीसी हा जो महाराष्ट्रभरातला वाद आहे तो बीड लोकसभेमध्ये खूप प्रभावी ठरणार आहे. मराठा, वंजारी, दलित, मुस्लिम ही जी प्रामुख्यानं अफेक्ट करणारी मतं आहेत ती नेमकी कोणाच्या बाजूने उभी राहतात यावरती बीड लोकसभेचा निकाल जो आहे तो ठरणार आहे. पण जसं मी सुरुवातीला म्हणलं, मनोज जरांगे फॅक्टर इथं खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे यंदा बीडमध्ये परिवर्तन होणार की बीडची जनता पुन्हा मुंडे परिवाराच्या पाठीमागे उभी राहणार हे पाहणं निश्चितपणे इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, बीड लोकसभेचा निकाल काय असणार आहे? मला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि आमचा बोलबिडूचा हवा कुडाची हा कार्यक्रम
तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं देशाच्या कानाकोपऱ्यातनं बघत राहा आणि अशाच लोकसभेच्या प्रत्येक अपडेटसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.